हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी यांच्या संस्कारातूनच वाळव्यात स्वातंत्र्य चळवळीला बळ। प्राध्यापक डॉक्टर काशीलिंग गावडे। राजमाता जिजाऊने ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार देऊन स्वराज्याचे स्वप्न साकार केले, त्याचप्रमाणे क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी यांनी पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी यांच्यावर केलेल्या संस्कारातूनच वाळव्याच्या भूमीस स्वातंत्र्य चळवळीला बळ मिळाले। त्यामुळे या क्रांतीभूमीतील विद्यार्थी म्हणून चांगले संस्कार घेऊन समाजासाठी कार्य करा। असे कार्य करा की तुमच्या शिक्षकांसह आई वडिलांची मान अभिमानाने उंचावेल, असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर काशीलिंग गावडे यांनी केलं। वाळवा येथील हुतात्मा किसन आहिर विद्यालयाच्या प्रांगणात नुकत्याच पार पडलेल्या क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी यांच्या 37व्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे मार्गदर्शक वैभव नायकवडी हे होते। अध्यक्ष भाषणात वैभव नायकवडी म्हणाले, भविष्य घडवित असताना इतिहासाची जाण असणं आवश्यक आहे। विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासासोबत व्यायामाचीही सवय लावावी। खेळातील प्रावीण्य करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या मार्गदर्शनाचा स्वीकार करा। टीव्ही आणि मोबाईलपासून शक्य तितके दूर राहून वाचनाची सवय जोपासा। आयुष्य घडवण्यासाठी वाचन हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक राजा माळगी यांनी केलं, तर जिजामाता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना ठोंबरे यांनी आभार मानले। यावेळी हुतात्मा किसन आहिर विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही पाटील, क्रांतीवीर अकॅडमीच्या संचालिका शबनम तांबोळी यांच्यासह किसान शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी व कार्यकर्ते उपस्थित होते। एक दिवस लढा चाललेला होता। लढे सुरू झाले तसे पोलिसांची धार क्रांतिसिंहांच्या घराकडे यायला लागली। क्रांतिसिंहांच्या घराकडे, क्रांतीवीरांच्या घराकडे, अण्णांच्या घरावरती धार पडली। त्यावेळेला लक्ष्मीबाई घरात होत्या, बाकी कोणी घरात नव्हतं। जशी विचार केला, प्रत्येक पाऊल म्हणजे मृत्यूची गाठ असं असताना सुद्धा त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आघाडी सांभाळली, वेगवेगळ्या मोहिमा आखल्या आणि अत्यंत नियोजनपूर्वक ते यशस्वी केले। जेनोलीची पेट्रेन लूट असेल, धुळ्याचा खजिना लूट असेल, गोव्याहून शस्त्र आणणं असेल, आझाद हिंद सेनेची स्थापना असेल, नानक सिंग, मनसर सिंग यांना या ठिकाणी आणलं असेल, ऐतवड्याची मोहीम असेल, गिल्बर्टला चकवा असेल, एक ना अनेक गोष्टी। आणि म्हणून या घटनेच्या बाबतीमध्ये सुद्धा काही फिल्म तयार करणारे, म्हणजे पिक्चर तयार करणारे या क्षेत्रातील मंडळी आमच्यावर बोलतात। ही गोष्ट नव्या पिढीला कळणं गरजेचं आहे।